मी शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामध्ये संचालक या पदावरती कार्यरत असून माझं नाव डॉक्टर कृष्णा किरवले असे आहे. गेल्या काही वर्षामध्ये माझा संबंध जमाते इस्लाम हिंद महाराष्ट्र पातळीवरती काम करणाऱ्या संघटनेशी आला आणि त्यांच्या सानिध्यात आल्यापासून इस्लाम धर्म, त्यांचे तत्वज्ञान आणि एकूण आचरण प्रणाली यांच्या संदर्भात या संघटनेने राबवलेले जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये माझा स्वतःचा सहभागही झाला आणि त्या निमित्ताने इस्लाम धर्माविषयी आणि इस्लाम धर्माच्या तत्वज्ञानाविषयीची जवळून अभ्यासनाची एक प्रक्रिया ही माझी त्या निमित्तानं सुरू झाली. काही वेळा मानवी जीवनामध्ये एक अशा घटना घडत असतात की आपण आपला धर्म, आपलं तत्वज्ञान या पलीकडे डोकावण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळी दुसऱ्या धर्माविषयी, दुसऱ्या तत्वज्ञानाविषयी काही गैरसमजही निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः धार्मिक तत्वज्ञानाचा विचार करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की वर्तमान कालखंडामध्ये धर्म हा मानवी जीवनासाठी आवश्यक आहे की नाही अशा प्रकारचे वादप्रवादही निर्माण झालेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होत गेल्यामुळे धर्म तत्वज्ञान हे माणसाला पूरक आहे की नाही याविषयी काही संभ्रमही निर्माण झालेले आहेत आणि माणूस हा स्वतःच्या उपजीविकेसाठी व्यावहारिक ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे. विशेषतः विद्यापीठ स्तरावर आम्ही काम करत असताना एक गोष्ट जाणवते आहे की विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमामुळे आपल्याला त्वरित काही फलप्राप्ती होईल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे मोठ्या प्रमाणात झुकताना दिसत आहेत आणि त्यामुळे साहित्य, कला आणि समाज उपयोगी ज्या ज्ञानशाखा आहे, ज्याला आपण मानव्य विद्याशाखा म्हणतो आहोत, या मानव्य विद्याशाखाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी दिसतो आहे. तात्पर्य हे की निसर्गाने माणसाला जगण्यासाठी दिलेल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे विशेषतः नैसर्गिक गरजा आपण ज्याला म्हणूया, त्यामध्ये अन्न आणि लैंगिक गरज ही निसर्गनिहित आहे. मग माणसाने आपल्या सुखासाठी ह्या दोन गरजाची पूर्तता करताना त्या दोन गरजाचा उपयोग नेमका कसा करावा याच्या संदर्भामध्ये एक नीतिनियमांची चौकट निर्माण केली गेली. त्याला आपण तत्वज्ञान म्हणतो आणि त्या तत्वज्ञानाचा अंगीकार कुठला न कुठला जगाच्या पातळीवरचा धर्म करत असतो. म्हणजे धर्म मूलतः निसर्गाने दिलेल्या अन्न आणि लैंगिक गरजाची पूर्तता त्यांनी नेमकी कोणत्या स्वरूपात करावी याच्या संदर्भातल्या नीतिनियमांची चौकट धर्म घालून देत असतो. म्हणजे धर्म हा माणसाला इतर व्यक्तीशी नेमकेपणाने कसं वागावं, त्यांनी आपल्या लैंगिक गरजाची पूर्ती कशी करावी, त्यांनी आपलं अन्न ग्रहण कसं करावं याच्या प्रकारच्या नीतिनियमांची चौकट ही धर्म सांगत असतो. आणि त्यामुळे विज्ञानाच्या परिभाषेमध्ये धर्मानं निर्माण केलेली ही नीतिनियमांची चौकट याला आपण एखाद्या वेळी कल्पनाजन्य म्हणूया, परंतु ह्या नीतिनियमांची चौकट यामध्ये मानवी मूल्यांची बीज असतात आणि ह्या मानवी मूल्यांची बीज धर्मच देत असतो. ही पहिल्यांदा बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे वर्तमान कालखंडामध्ये माणसाचा व्यवहार जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये माणसं स्पर्धेमध्ये आपल्याला अधिक लाभ कसा मिळावा याच्या पाठीमागे धावत असताना ते मात्र धर्माकडे दुर्लक्ष करत चाललेले आहेत आणि धर्माकडे दुर्लक्ष करत चालल्यामुळे माणूस अधिक भ्रष्टाचारी, अधिक अनीतिमान बनतो आहे. मला वाटतं या पार्श्वभूमीवरती आपण धर्म समजून घ्यायचा असेल तर धर्म हा माणसाच्या जीवनासाठी अत्यंत उपकारक आहे, कारण धर्माशिवाय माणूस जगणं
शक्यच नाही. जर धर्म नाकारला तर मग प्रश्न असा निर्माण होईल की आम्ही सामाजिक जीवनामध्ये जे नातेसंबंध निर्माण करून ठेवलेले आहेत, मग ते पती पत्नी बहीण भाऊ, या नातेसंबंधाचं संरक्षण कोणी करायचं? कारण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतलं कुठलंही तत्वज्ञान, कुठलेही व्यावसायिक अभ्यासक्रम या नातेबंधाची शिकवण देत नाहीत. धर्म हाच या नातेबंधाची शिकवण देतो. म्हणून धर्म हा अपरिहार्य असतो, ही पहिल्यांदा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि वर्तमान कालखंडामध्ये जगामध्ये जी अराजकता माजलेली आहे, माणसं नको नको त्या गोष्टीसाठी जे काही संहारकता हातामध्ये घेऊ लागलेले आहेत, याच्या पाठीमागचं मुख्य कारण धर्माच्या तत्वज्ञानाविषयी माणसं जरा थोडेसे त्याच्यापासून दूर गेलेले आहेत. म्हणून धर्म आजच्या काळामध्ये तर अधिक गरजेचं आहे, हे पहिल्यांदा आपण समजावून घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जमाते इस्लाम हिंद या संघटनेच्या बरोबर काम करत असताना किंवा त्यांच्या काही कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना माझ्या वाचण्यामध्ये कुराण आलं. कारण कुराण हे इस्लाम धर्माचा मुख्य तत्वज्ञानाचा पाया असणारा महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ आहे. आणि प्रत्येक धर्माचा कुठला न कुठला ग्रंथ असतो. त्या ग्रंथामध्ये मांडलेलं तत्वज्ञान हे मानवी जीवनासाठी किती पूरक असतं याची त्यांनी केलेली एक मांडणी असते. इस्लाम धर्मामध्ये पवित्र कुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ह्या पवित्र कुराणाची मांडणी मोहम्मद पैगंबर साहेबांनी ज्या पद्धतीने केली आहे, त्याच्यामध्ये ज्या नीती नियमांच्या चौकटी दिलेल्या आहेत, त्याच्यातली एक गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची वाटते आहे की या पवित्र कुराणामध्ये ज्ञानावर विशेष भर दिलेला आहे.